नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस कोडे तुमचं कॉम्प्युटर क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण पार्ट 2 जॉमेट्री मध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री हा एक 5वा चॅप्टर बघतोय. याच्यामध्ये आपण पहिले जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये पहिले 3 क्वेश्चन होते. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण बघणार आहे पुढील प्रश्न. आपण प्रॅक्टिस सेट आज पूर्ण करू. ठीक आहे, बघू आपण. मग लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, डिस्टन्स फॉर्म्युला बघितलं. डिस्टन्स फॉर्म्युला काय, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे कसा वापरायचा तो फॉर्म्युला. आपल्याकडे जर कोऑर्डिनेट दिले असतील हा a आणि हा b, मग ह्याचे कोऑर्डिनेट जर दिले असतील आपल्याला 3,4 हा 7,8 असं काहीतरी दिलं असेल तर आपण काय करणार, याला x1 याला y1 आणि तो जो दुसरा आहे त्याला x2 आणि y2. ठीक आहे, आपण ट्राय करून बघू. एक गणित सोडून बघू मग रिव्हिजन करायला. याला आपण म्हणणार x1 y1, याला म्हणणार x2 y2. हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, हे सॉल्व्ह करून बघू. मग याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा x2 काय 7 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर अधिक 8 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग 7 मधून 3 गेले किती राहतील 4. आय थिंक आपलं एक्झाम्पल झाले होतं. 4 तर 8 4 गेले 4 4 वर 16 अधिक 16 16 दुने 32. मग ते 16 गुणिले 2 असतं ते आपण लिहिलं 4/2. हे आपलं काय आहे, डिस्टन्स. आणि लिहिलं कसं जातं, डिस्टन्स डी ए बी. पण डिस्टन्स ए बी जो आहे तो काय आला आपला 4/2. हे आपण फॉर्म्युला कसा वापरायचं ते बघितलं. त्याच्यावर आपण प्रॅक्टिस सेट 5.1 यामध्ये पहिले 3 क्वेश्चन बघितले. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. 4था क्वेश्चन आहे आपला. याच्यामध्ये आपल्याला काय दिलं क्वेश्चन मध्ये बघा, व्हेरीफाय दॅट पॉइंट्स पी दिलाय, क्यू दिलाय, आर व्हर्टिसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. पण राईट अँगल ट्रायंगलचं आपल्याला हे व्हर्टिसेस आहेत का नाही ते आपल्याला बघायचं. मग इथं लिहिलं आपण सोल्युशन. ठीक आहे, मग सोल्युशन मध्ये काय लिहिणार आपण की लेट्स फाइंड. पहिल्यांदा की त्याची कंपॅरिझन आपण नंतर करू. पहिल्यांदा आपण डिस्टन्स काढू फ्रॉम हे सगळे जे साइड्स आहेत. प्रत्येक साइडचे एक काय करू आपण, पहिल्यांदा आपण डिस्टन्स काढू आणि नंतर पायथागोरस वापरून. राईट अँगल ट्रायंगल कधी प्रूव्ह होतो, जेव्हा ते पायथागोरस सूत्र त्यामध्ये लागू होतो. जर पायथागोरसचं सूत्र जर लागू झालं तर मग तो राईट अँगल ट्रायंगल असला. एकदा ट्राय करून बघू आपण. सगळ्यांची पहिल्यांदा लेंथ काढू आणि नंतर मग आपल्याला लक्षात येईल. डायग्राम मध्ये लास्टला काढते. पहिल्यांदा आपण म्हणू की let's assume above points as जे above points आहेत ते कसे काय म्हणून काय अजून करायचे. इथं p -2,2 इज इक्वल टू p x1 y1, p 2,2 इज इक्वल टू p x2 y2. इथं p काय 2,7 इज इक्वल टू सॉरी q झालं नाही तर q हा r x3 y. ओके, आपण 3 पॉइंट्स दिले. मग आपण काय करू, डिस्टन्स काढणार. pq मध्ये डिस्टन्स काढायचं, pr मधला काढायचं, qr मधला काढायचं. इथं आपण काय म्हणणार, डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा का नाही, आपल्याला तिथे लिहावं लागेल. आयलंड आपण वी नो द डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती. काय माहिती, इथं आपण लिहिणार डिस्टन्स d इज इक्वल टू रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण काय म्हणतो, युजिंग दिस फॉर्म्युला लेट्स फाइंड डिस्टन्स किंवा लेट्स फाइंड डिस्टन्स किंवा लेट्स फाइंड फक्त लेट्स फाइंड. काय फाइंड करणार आपण, पहिल्यांदा pq डिस्टन्स pq इज इक्वल टू रूट मध्ये. आता हे वापरलं नसेल तरी चाललं असतं, आपण डायरेक्ट हे करणार, डायरेक्ट यूज करणार आहे. इथं जर आपण हे दिलेले आहे इथं आपण फॉर्म्युला वापरला तरी चालेल. इथं आपण फॉर्म्युला काय वापरला, pq मध्ये x2 - x1 म्हणजे इथं दिलेला तो वापरला. इथं लिहिला 2 - -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू pq मधला हा डिस्टन्स आला. नंतर pr मधला डिस्टन्स काय ते काढू. पी आर म्हणजे इथे काय 2 वजा
-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 वजा 2 काय येणार PR आणि नंतर PQ काढला PR काढला आपण काढू काय QR डिस्टन्स इथे टाकू QR इज इक्वल टू रूट मध्ये Q काय आहे आपलं Q आणि R 2 वजा 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 वजा 2 ब्रॅकेट्स ओके मग हे सॉल्व्ह करू PQ मध्ये डिस्टन्स काय आहे 2 - 2 म्हणजे अधिक 2 2 आणि 2 4 4 चा वर्ग 16 4 चा वर्ग अधिक 0 2 आणि 2 गेले 0 हे उत्तर काय येणार आहे 4 इथं 2 वजा 2 म्हणजे काय होणार आहे वजा 2 2 आणि 2 4 इथं काय येणार आहे इथं 4 चा वर्ग अधिक 7 2 गेले 7 2 गेले 5 त्यातून आपण 5 चा वर्ग ठीक आहे याचं उत्तर काय 4 चा वर्ग 16 16 अधिक 25 16 अधिक 25 काय नाही 7 5 11 चाला 1 2 आणि 3 आणि 4 रूट मध्ये 1 4 आणि इकडं इथं 2 तून 2 गेली 0 7 तून 2 गेले 7 तून 2 गेली की 5 इथं काय येणार रूट मध्ये 5 चा वर्ग म्हणजे काय येणार आहे 5 ओके म्हणजे हे बहुत लक्षात येते की ही आपण काढलेलं आहे आता याच्यामध्ये ठरवायचं की नेमकं याचा हायपोटेन्यूस कुठला मोठी बाजू कुठली तर 4 चा वर्ग काय असतो 16 5 चा वर्ग असतो 25 सर्वात मोठी बाजू कुठली आणि प्रश्न काय याचा आहे की व्हेरीफाय करायचं की तो राईट अँगल ट्रायंगल आहे का तर तो असणार आहे जेव्हा असला प्रश्न येतो तेव्हा ते असल्यावर तो प्रूव्ह करायचा असतो की तो असतो का नाही ठीक आहे मग इथं आपण काय म्हणणार इथं आपण डायग्राम काढू जी मोठी जे आपलं रूट 41 आले ते पाहिजे हे आलं पाहिजे हायपोटेन्यूस या हा याला क्यू ओके मग याच्यामध्ये लेट्स अज्युम केलं ना हे म्हणजे डायग्राम सुद्धा आपण अज्युम केलेलेच आहे मग इथं आपण म्हणणं इफ इथे एक लाईन घेतो आपण की जर हे पॉइंट्स काय जर हे पॉइंट जर राईट अँगल ट्रायंगल असतील बाय पायथागोरस ना त्याचा वर्ग ते ह्याचा वर्ग बरोबर याचा वर्ग इथं आपण लिहिणार इफ above points are the vertices of right angle triangle जर जे हे 3 वर्टायसेस आहेत जर ते राईट अँगल ट्रायंगलचे जर वर्टायसेस असतील then आपल्याला by पायथागोरस किंवा पायथागोरसचे थेरम पायथागोरस थेरम इथे आपण काय लिहिलं इथे आपण डायरेक्ट फॉर्म्युला इथे लिहायची गरज नाही हायपोटेन्यूस स्क्वेअर बरोबर साइन 1 स्क्वेअर प्लस साइन 2 स्क्वेअर त्या जागी आपण डायरेक्ट इथे लिहू PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर ठीक आहे हे आपलं पायथागोरस थेरम सांगतो याच्याच PR काय आपल्याला जो PR आहे तो रूट मध्ये 41 याचा स्क्वेअर बरोबर काय येणार आहे 41 आला आपल्या LHS RHS मध्ये काय येणार आहे RHS मध्ये काय येणार 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग 4 चा वर्ग 16 अधिक 5 चा वर्ग 25 काय येणार आहे 6 5 11 आजचा 2 आणि 1 3 आणि 4 RHS मी आपण लिहिलं LHS इज इक्वल टू RHS मी आपण लिहिणार हेन्स आन्सर आहे बरं करायचं इथे आन्सर लिहिलं तरी काय हेन्स पॉइंट्स काय लिहिलं आपण PQR are the vertices of right
राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे काय ना की जे हे PQR आहे ते काय व्हर्टायसेस आहेत ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस. असे तर आपण पहिला क्वेश्चन सोडवला, या चौथा क्वेश्चन सोडवला. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, शो दॅट, दाखवून द्या की पॉइंट्स PQR and S आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. मग पॅरलोग्राम कसं असतं, त्याला मराठीत म्हणतात समांतर भुज चौकोन. ज्याच्या समोर समोरील बाजू काय असतात, पॅरलल असतात आणि इक्वल असतात. आणि हे समोर समोरील कोन हे काय असतात, अँगल्स हे कॉम्पोनंट असतात, इक्वल असतात. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये आपण प्रूव्ह काय करणार की ही लेंथ आणि ही या दोन्ही बाजू काय आहेत, इक्वल आहे. नंतर हे आणि हे इक्वल आहे. एवढं प्रूव्ह केलं की आपल्याला सांगते की हा पॅरलोग्राम आहे. ठीक आहे, आपण कसं प्रूव्ह करणार, इथं बघा दाखवायची समोरासमोर बाजू समान आहे. इथं सोल्युशन, लेट्स अज्युम, let's assume above points as काय झूम करणार आपण, P 2, Q 7,3, R 11,-1, S 6,-7. ठीक आहे, काय म्हणणार आपण त्याला, X1 Y1, X2 Y2, X3 Y4, X4 Y4. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे की लेट्स अज्युम द क्वाड्रिलॅटरल बी PQRS किंवा लेट्स अज्युम अबोव पॉइंट्स ॲज छोटी सी मध्ये चेंज करूया. काय चेंज करू, लेट्स अज्युम क्वाड्रिलॅटरल PQRS ऑफ पॉइंट्स. हे जरा छान वाटतं. आपण क्वाड्रिलॅटरल काय दाखवलंय की PQRS आहे, त्यामुळे PQRS हे पॉइंट घेतले. आता आपण काय म्हणतो, क्वाड्रिलॅटरल मध्ये काय की सगळ्या साइडचं काय करू आपण, पहिले डिस्टन्स काढू. इथं खाली पहिले वी डिस्टन्स काढू. वी नो द डिस्टन्स फॉर्म्युला. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे, इथं D इज इक्वल टू रूट मध्ये X2 - X1 ब्रॅकेट्स प्लस Y2 - Y1 ब्रॅकेट्स. ओके, किंवा आपल्याला लेट्स फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला, डिस्टन्स फाइंड करायचं. डिस्टन्स काय करतो आपण, डिस्टन्स काय करतो आपण, PQ इज इक्वल टू रूट मध्ये इथे एक एक्स्ट्रा लाईन ऍड केली तर चालेल. काय करू शकतो आपण, X2 - X1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y2 - Y1 ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला वापरून फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या, असं केलं तरी चालेल. इथं थोडं काय लेंदी होणार ती प्रोसेस. काय म्हणणार, 7 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं काय करणार, इथं जर तुम्ही एवढं सगळं लिहिलेलं आहे, फॉर्म्युला लिहिलं आहे, मग तिथं तुम्ही व्हॅल्यू मध्ये थोडा शॉर्टकट मारू शकता. ठीक आहे, इथं काय करणार, 7 - 2 केले की 5, 5चा वर्ग अधिक वजा अधिक 3 - 2 5, 5चा वर्ग 25, 25 - 2 50. इथं आपण काय लिहिणार, इथं रूट मध्ये 50. म्हणजे काय असतं, 5 रूट 2 असतं. पण आपल्याला सिम्प्लिफाय करायची गरज नाही. का, कारण आपल्याला काय दाखवायचंय की जे जर आपण असला PQRS घेतला, PQRS आपल्याला काय दाखवलं, आपण PQ काढला, PQRS त्याची लेंथ समान दाखवायची. रूट मध्ये 50 लिहिलं तरी चालेल. असं काय सिम्प्लिफाय करून लिहिलं पाहिजे असं काही नाही. आपल्याला फक्त लेंथ दाखवायची. ठीक आहे, पुढे डिस्टन्स PQ काढलं, तर डिस्टन्स काय पुढे आपण QR काढू. डिस्टन्स QR इज इक्वल टू रूट मध्ये काय झालं, X3 - X2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y3 - Y2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग X3 काय आपल्या इथं 11 वजा 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वजा 1 3
ब्रॅकेट इथे 11 7 गेले किती राहतील 4 4चा वर्ग चुकलं काय आपलं -1 -3 येतं काय झालं -1 -3 11 7 गेले किती 4 राहतील 4चा वर्ग -1 -3 -4 -4चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग तर 16 16 दुने 32 हे किती येणार आहे रूट मध्ये 32 बस एवढंच ठेवायचं ह्याचं काय येणार आहे √50 सिम्प्लिफाय करता येतं पण √50 ठेवायचं बस इथून तुम्ही चेंज करता येतं सिमिलरली लिहिलं तरी चालते किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल डिस्टन्स PQ QR नंतर काय येणार RS डिस्टन्स RS इज इक्वल टू आपण काय लिहिणार x4 x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 y3 ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे x4 काय आपला 6 वजा 11 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय -6 -1 ब्रॅकेट 6 तून 11 गेले 5 म्हणजे आपण 5चा वर्ग अधिक वजा 6 अधिक 1 म्हणजे काय -5 5चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 25 आणि 25 50 इथे काय ना रूट मध्ये 50 ठीक आहे पुढे डिस्टन्स आपण RS बघितला आता राहिला काय आपला PS काय ना PS इज इक्वल टू रूट मध्ये किती काढलं आपण इथे आपण दोन प्रकारे करू शकतो x1 x4 किंवा x4 x1 कुठलंही केलं तरी आपलं चालण्यासाठी इथे काय आपण x4 x1 प्लस y4 y ब्रॅकेट्स रूट मध्ये 6 वजा 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय ना -6 -2 ब्रॅकेट स्क्वेअर 6 तून 2 गेले 4 4चा वर्ग -6 अधिक 2 6 तून 2 गेले किती राहते -4 4चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 4चा वर्ग 16 अधिक 16 16 दुने 32 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे रूट मध्ये 32 ठीक आहे पहिला आपण काय करू त्याला इक्वेशन 1 त्याला देऊ 2 त्याला देऊ आपण 3 त्याला 4 ठीक आहे मग इथं आपण काय म्हणणार इथं आपण मी थोडंसं काय देतो इंग्लिश मध्ये लाईन लिहून देतो की आपण काय लिहिणार जर समजा हे पॉइंट्स PQ RS जर काय म्हणतात पॅरलोग्राम आहे तर त्या समोरासमोर बाजू समान असणार आहे मग आपल्याला फ्रॉम 1 2 3 4 ते समान आहे हेन्स हे सगळे इथे एक छानशी लाईन लिहून देतो तुम्ही डायरेक्ट जर लिहिलं तरी चालेल अल्टरनेट तो देतो इथे आपण लिहिणार इफ quadrilateral PQRS is a parallelogram then जर पॅरलोग्राम आहे मग आपण काय म्हणणार की PQ इज इक्वल टू किंवा इथे आपण म्हणणार देन लेंथ असेल PQ इज इक्वल टू काय येणार आहे आपलं PQ ला RS PQ ला लेंथ RS and length काय होईल QR is equal to length yes ठीक आहे त्यामुळे आपण फ्रॉम 1 2 3 and 4 फ्रॉम above किंवा इथून ही लाईन पण एकदा बदलू 1 2 3 4 काय कळलं की हे जे आहे इक्वल ठीक आहे या ज्या आपण वरच्या लॅस केल्या हे दोन्ही समोर समोर एक आपण घेऊ ऑपोजिट साइड्स फॉर्म्युला hence the answer hence points
P, Q, R, S are the points of parallelogram ओके, हे आपलं आन्सर झालं. इथं आपण 5वा क्वेश्चन बघितला. नेक्स्ट क्वेश्चन एकदा चेक करू. ठीक आहे, 6वा क्वेश्चन काय दिलेला आहे पुढचं की शो दॅट पॉइंट ए बी सी डी आर व्हर्टेसेस ऑफ रोम्बस. इथे काय दाखवायचं, प्रूव्ह करायचंय की जे PQRS हे काय आहे, रोम्बस आहे. रोम्बस कसं प्रूव्ह करणार आपण, सर ABCD काय रोम्बस आहे कसं प्रूव्ह करणार, सगळ्या साइड्स काय दाखवायचे आपल्याला इक्वल असतात. सर्व साइड्स म्हणजे ऑल साइड्स इक्वल असणार, दोनच क्वाड्रंट. एक काय आपला रोम्बस, त्याची प्रॉपर्टीज काय, सगळ्या साइड्स इक्वल येतात आणि याचे कर्ण जे असतात ते वेगवेगळ्या साइडचे असतात. हा मोठा हा भाग असतो, हा 90 डिग्रीवर असतो. आणि दुसरा एक आहे आपला स्क्वेअर, याचे काय असतात, ऑल साइड्स काय असतात इक्वल असतात आणि त्याचे जे कर्ण असतात ते सुद्धा काय असतात इक्वल असतात, प्लस 90 डिग्री मध्ये छेदतात. म्हणजे जर आपण दाखवलं, म्हणजे काय दाखवणार आपण की प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस आहे, तर प्रत्येक रोम्बस हा हे आहे, पण हे इकडं नाही. ठीक आहे, मग आपण जर दाखवलं एखादं क्वाड्रिलॅटरल ज्याच्या सगळ्या साइड्स इक्वल आहेत तर आपण त्याला म्हणणार रोम्बस. काय म्हणणार रोम्बस. स्क्वेअर साठी तुम्हाला दाखवलं की प्रत्येक अँगल काय 90 डिग्री. तसं दाखवलं म्हणजे मग ते गणित खूप मोठं आहे. आपण पुढे स्लोप बघणार, स्लोप मध्ये आपल्याला कळतो की किती डिग्रीचा अँगल ते आपल्याला नंतर बघायचं. इथं सोल्युशन आपण लेट्स अज्यूम above points of quadrilateral ABCD as A parallel A minus 4, minus 7, B minus 1, 2, C 8, 5, D 5, minus 4. ठीक आहे, काय काय आपण त्याला x1 y1 x2 y2 x3 y3 x4 आणि y. ओके, हे 4 आपण अज्युम केले, 4 पॉइंट्स आपण असे घेतले. तर पुढे काय करू आपण, हे 4 पॉइंट्स घेतले. लेट्स फाइंड किंवा नाही पहिल्यांदा द्यायला the distance formula B is equal to root मध्ये x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे, मग आपण म्हणा लेट्स फाइंड. याला सगळ्यात डिस्टन्स काढू. लेट्स फाइंड. इथे काय केलं आपण, पहिल्यांदा डिस्टन्स AB रूट मध्ये x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. x2 minus x1 काय आहे, minus 1 minus minus 4 bracket square plus 2 minus 7 bracket square. हे काय येणार आहे, 1 वजा 1 मायनस मायनस प्लस 4 किती येणार, 3 चा वर्ग. इथे काय येणार आहे, 2 वजा वजा म्हणजे 7 आणि 2 9 चा वर्ग. 3 चा वर्ग 9, 9 चा वर्ग 81, 8 आणि 9 ने 10 8 आणि 9 रूट मध्ये 9. ठीक आहे, आता आपल्याला जेव्हा असे प्रश्न येतात की प्रूव्ह करा किंवा सांगा किंवा ओळखा पाहू की हे जे पॉइंट्स आहेत तर रोम्बसचे व्हर्टेक्स आहेत का, पॉइंट्स आहेत का, व्हर्टेसेस आहेत का, आपण सर म्हणणार असतात, ते असतात. मग आपण बघायचं पहिलं तर रूट 9 आले, सगळ्यांचं रूट 9 आलं पाहिजे. जर नाही आलं तर आपलं चुकलं कुठेतरी. ठीक आहे, डिस्टन्स AB काढा, डिस्टन्स BC पण काढू. काय करणार, डिस्टन्स BC काय आहे, B आणि C मध्ये x3 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर.
x3 काय झालं 8 वजा 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 काय 5 वजा 2 ब्रॅकेट स्क्वेअर 8 वजा 1 म्हणजे काय अधिक 1 9 चा वर्ग अधिक 5 2 गेले 3 चा वर्ग 9 चा वर्ग 81 3 चा वर्ग म्हणजे डायरेक्ट पुन्हा काय आलं रूट मध्ये 9 आपण सोडवलेलं बरोबर आहे ठीक आहे. आता डिस्टन्स काय काढू आपण AB काढला BC काढला त्यानंतर काय काढणार CD काढला डिस्टन्स CD इज इक्वल टू रूट मध्ये x4 minus x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 minus y3 ब्रॅकेट स्क्वेअर x4 काय आपल्याकडे 5 वजा 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 -5 ब्रॅकेट ठीक आहे. याच्यातून काय करणार 5 वजा 8 5 गेले राहतील 3 राहतील 3 चा वर्ग म्हणजे -3 चा वर्ग आणि 5 आणि 4 9 -9 चा वर्ग 3 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग काय येणार आहे पुन्हा रूट मध्ये 9 इथे ठेवा आपण इथे जागा आहे म्हणून काय येणार आहे 3 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग काय येणार आहे रूट मध्ये 9 इथं मायनस करा कंसामध्ये रूट मध्ये काय येणार आहे 9 आणि लास्ट डिस्टन्स काय लागणार आपण AB त्याच्या वेगळ्या प्रकारे x1 minus x4 स्क्वेअर प्लस y1 minus y4 ब्रॅकेट कशा प्रकारे केलं तर तुमचं उत्तर सेमच येणार. मग x1 काय -4 -5 -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय करणार आपण y1 minus y4 y1 काय आपलं -7 -4 ब्रॅकेट म्हणजे काय 5 आणि 4 9 -9 चा वर्ग इथे काय येणार आहे -7 अधिक 4 7 4 गेले इथे राहतील 3 -3 चा वर्ग 9 चा वर्ग अधिक सेम -9 चा वर्ग अधिक -3 चा वर्ग रूट मध्ये काय येणार आहे पुन्हा 90 येणार आहे ठीक आहे. पुन्हा याला इक्वेशन द्यायची याला द्यायचं 1 याला द्यायचं 2 याला द्यायचं 3 याला द्यायचं 4 ओके 1 2 3 4 भेटलं. मग इथं पण आपण असं लाईन लिहिणार की इफ A quadrilateral ABCD is a rhombus then आपल्याला length AB is equal to length BC is equal to length CD is equal to length AD. ये प्रॉपर्टी ऑफ rhombus लिहिलं तरी चालेल. इथे नेक्स्ट लाईन of rhombus. Property of rhombus. Rhombus ची प्रॉपर्टी आहे ठीक आहे. AB is equal to BC is equal to CD is equal to AD. ही काय rhombus ची प्रॉपर्टी आहे. एक आपण लिहिणार फ्रॉम 1 2 3 4 फ्रॉम 1 2 3 and 4 एक लेणार लेंथ इथे डायरेक्ट असं लिहू आपण शॉर्टकट मध्ये AB is equal to BC is equal to CD is equal to AD ठीक आहे. इट आन्सर hence points A, B, C and D are the vertices of rhombus. ठीक है. क्या तुम्हें अजून थोडं सोल्यूशन का and quadrilateral ABCD is a rhombus. Okay.
की एबीसीडी काय आहे, रोमसचे वर्टिसेस आहे आणि क्वाड्रिलेटरल एबीसीडी काय आहे, रोमस आहे. एवढं तुम्ही लिहू. ठीक आहे. 6वा क्वेश्चन बघितलं. पुढचा क्वेश्चन बघू. 7वा क्वेश्चन काय दिला, फाइंड एक्स इफ द डिस्टन्स बिटवीन एल आणि एम काय 10. हा खूप इझी क्वेश्चन आहे, लगेच होऊन जाईल आपल्याला. त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, एल आणि एम दिलाय. इथं आपण काय म्हणणार सोल्युशन. इथं आपण म्हणणार लेट्स assume above points as काय म्हणणार आपण, एल एक्स कॉमा 7 एम 2,15. इथं काय करू आपण, चेंजेस करू जरा. काय चेंजेस करायचे, आता हा एक्स आहे म्हणजे आपण एक्स आणि वाय इथं करू x1 y. इथं काय करतो आपण x1 y1 आणि x2 आणि y2 घेतो, पण आपण x आणि y घेऊ. काय घेऊ, कारण इथे x1 मग इथे x होईल, त्यापेक्षा आपण फॉर्म्युला पण इझी बनवतो. पुढे आपण म्हणूया वी नो द डिस्टन्स फॉर्म्युला. काय माहिती डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याकडे, d इज इक्वल टू रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला डिस्टन्स माहिती आहे. काय माहिती डिस्टन्स त्याच्यातलं, x2 काय आपल्याकडे, सॉरी x2 नाही, आपण तर y फक्त x मायनस x1 आणि y मायनस y. आपण इथे x घेतलाय. रूट मध्ये व्हॅल्यू टाकू. x काय आपला, x वजा 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y काय 7 वजा 15 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स आपल्याला दिलं आहे 10. ठीक आहे. मग इथं आपण काय लिहिलं की स्क्वेअरिंग बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर ऑफ both sides. ठीक आहे. वी गेट काय भेटतं आपल्याला, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला 10चा वर्ग बरोबर x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7तून 15 गेले काय झाले 8 मायनस 8चा वर्ग मायनस 8चा वर्ग. ह्याच्यामध्ये याचं एक्सपान्शन नाही करत बसायचं, हे तिकडे घालायचं, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तिला आपण काय लिहिलं, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 10चा वर्ग 100 वजा 8चा वर्ग 64 किती राहतील 36 x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इथं आपण काय म्हणणार, टेकिंग स्क्वेअर रूट both sides. Taking square root of both sides. इथं आपण लिहिणार वी गेट. आपल्याला काय भेटतं की x मायनस 1 इज इक्वल टू प्लस मायनस 36. ठीक आहे. असं घ्यायचं, एक प्लस मायनस घ्यायचं. इथं सोडवायचं x मायनस 1 इथं काय करू आपण x इज इक्वल टू प्लस मायनस 36 वजा एक तिकडं अधिक एक. मग इथं पुढे घ्यायचं. x इज इक्वल टू काय प्लस 36 अधिक एक, x इज इक्वल टू मायनस 36 काय ना वजा एक काय सगळं अधिक. मग x इज इक्वल टू काय ना 36 आणि 37 प्लस 37 x इज इक्वल टू काय मायनस 35. ठीक आहे. मग आता म्हणजे इथं आपण काय म्हणणार की हे जे दोन पॉइंट्स आहेत मी तो दोन पॉइंट्स कसे आले म्हणजे काय असणार आहे की अंतरचा डिस्टन्स 10 आहे. म्हणजे कसं असतं की आपला हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आपल्याला काय सांगितलं आहे एक्स माहिती नाही पण वाय काय आहे 7. वाय मधला 7 म्हणजे इथं कुठे असं बसतो तो वाय 7 म्हणजे हा पॉइंट एक असा झाला आणि 1,15 एक्स मध्ये वाय मध्ये 15. ठीक आहे. म्हणजे इथं काय पॉइंट आला. ठीक आहे. मग ह्याच्यापासून समांतर असणार या लाईनवरचे पॉइंट कुठे येणार आहे. एक पॉइंट काय येणार आहे, एक पॉइंट काय येणार आहे 37 म्हणजे इकडे येणार आहे. इथून काय 10 अंतरावर आहे.
तशाच प्रकारे इकडून इकडे पण पॉईंट येणार, तो काय येणार आहे 10 अंतरावर असणार, पण याच लाईनीवर पाहिजे. इथे काय दिलं आपल्याला, म्हणजे हे जे पॉईंट असणार आहे त्यामध्ये y काय पाहिजे 7 पाहिजे. हा y 7च आहे, 7 वर या लाईनवर y 7 पाहिजे, म्हणजे या लाईनवर पॉईंट काय असणार 2 पॉईंट असणार. 2 पॉईंट असणार म्हणजे काय असणार आहे, त्या m पॉईंट पासून काय असणार 10 अंतरावर असणार. ओके, लक्षात आलं. मग त्यामुळं आपण इथे काय लिहिलं, आणि तो आपल्याला x ची व्हॅल्यू काढलेली, त्यामुळे आपल्याला इथं घ्यावं लागणार. हिअर वी गेट the value of, here we get the value of, कशाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, x as 37 and minus 35 respectively. ओके, x ची व्हॅल्यू काय आहे 37 आणि minus 35. ओके, अशा प्रकारे आलेली आहे. किंवा अजून आपण काय लिहू शकतो, and the coordinates and the points are points काय झाले, कुठल्या पॉइंटचे, L 37,7 and L -35,7 असे 2 पॉइंट्स आहेत, ते काय 10 अंतरावर आहे. ओके, ठीक आहे, असं आहे. त्यानंतर हा क्वेश्चन झाला आपला. पुढचा क्वेश्चन घेऊ 8. ठीक आहे, इथं आपण सोल्युशन पहिल्यांदा शो दॅट पॉइंट्स ABC हे 3 पॉइंट आर व्हर्टिसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतो, त्याला इक्वी म्हणजे काय इक्वल, लॅटरल म्हणजे बाजू असणार असा त्रिकोण. म्हणजे असा त्रिकोण आहे त्याच्या सर्व बाजू काय असतात समान असतात. सर्व बाजू समान म्हणजे काय येणार आहे की या तिन्हीचा याच्या तिन्ही बाजू आहे यांची जी लेंथ असणार ती काय येणार आहे इक्वल. म्हणजे आपण काय म्हणू, लेट्स अज्युम above points. Let's assume above points are of triangle ABC as kind of A1,2, B1,6, C1 plus 2√3, 4. इथे घेणार आपण A, B आणि C. x1 y, x2 y, x3 y. ओके, ABC ची व्हॅल्यू काढली. ठीक, इथे आपण घेणार v नो द डिस्टन्स फॉर्म्युला. आपल्या डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे, काय माहिती फॉर्म्युला, काय फॉर्म्युला तो इथे लिहिणार आपण x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. अटेन्शन माहित असला पाहिजे, झोपेचं उठून जरी तुम्हाला विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. इथे आपण म्हणा लेट्स फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला, डिस्टन्स AB काय काढू आपण AB इज इक्वल टू रूट मध्ये x2 काय आपल्याकडे x2 1 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 0 येणार, मग अरे इथं फॉर्म्युला देऊ की आपण, फॉर्म्युला देत आहे x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं व्हॅल्यू करू 1 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 6 वजा 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एखाद्याने एक गेले 6 तून 2 गेले किती राहतील 4, 4 चा वर्ग 16, पुन्हा त्याचं रूट काय येणार आहे 4. ठीक आहे, थोडं डिस्टन्स AB काढला, इथं BC काढलं. BC मधला डिस्टन्स काय येणार x3 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग याच्यामध्ये काय x3 काय आपला इथं, x3 आपला 1 प्लस 2√3 मायनस काय x3 मायनस x2 काय 1
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय होणार y2 y3 काय 4 वजा 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर। ओके, आता इथं थोडं किचकट झालं तर वाटेल, पण तसं नाहीये, हे अधिक 1 वजा 1 कट होईल, त्याचा स्क्वेअर काय आहे रूट मध्ये 2 × 4 4 3 12 अधिक 4 × 6 गेले, किती राहते 4 × 6 गेले 2 2 चा वर्ग 4 आणि 12 अधिक 4 रूट मध्ये 16 इज इक्वल टू 4 चा वर्ग 16, म्हणजे याची लेंथ पण काय आली 4 आली। आणि लास्ट काढायचं आपण डिस्टन्स AC इज इक्वल टू रूट मध्ये काय आलं x3, मग आधी दिले आपण x1 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर, मग रूट मध्ये x1 काय आपलं 1 वजा x3 काय आपलं म्हणजे आपण लिहिणार, आपण सूत्र जर उलट करून लिहिलं तरी चालेल, पण ते तर काय जर तुम्ही x3 मायनस x1 केलं तर हे -1 होईल, जर तुम्ही उलट केलं तर ते खालची सायन्स काय होईल मायनस होईल, थोडं किचकट होईल, पण असं आपण किचकट सोडतो, आपण मोठं ब्रॅकेट करू x1 काय आपला 1 मायनस कंसामध्ये 1 प्लस 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, हे सोडवलं काय होणार आहे आपलं 1 मायनस 1 होणार, याला एक कट होईल, पण राहणार काय 2 रूट 3 मायनस 2 रूट 3 चा स्क्वेअर प्लस 2 वजा 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे। डिस्टन्स AC काय नाही की इंची, ह्याचा काय होणार 2 चा वर्ग 4 4 3 12 अधिक 2 चा वर्ग 4, म्हणजे काय ना फायनली शेवटी पुन्हा कशा वागा 16 4, ठीक आहे। मग याला आकडे टाका, याला 1 याला इक्वेशन नंबर 2 आणि याला इक्वेशन नंबर 3, ठीक आहे। मग इथं आपण लिहिणार नाही मग सर इफ जर समजा यावरचे पॉइंट्स इक्विलॅटरल ट्रायंगलचे जर हे असतील व्हर्टायसेस असतील तर काय ना या तिन्हीची लेंथ समान असणार, डबल इन if triangle ABC is equilateral triangle, then equilateral triangle जर हे equilateral triangle आहे, मग फिर आपण काय म्हणतो लेंथ AB is equal to length BC is equal to length AC. Okay, AB is equal to BC is equal to AC. Okay, मग याच्यामध्ये आपण काय लिहिलं लेंथ आणि मी इथे लिहितो लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 काय करायचं आपल्याला AB is equal to BC is equal to AC. हे आपण लिहिला, therefore answer therefore किंवा hence इथं आपण एक वेगळ्या पद्धतीने लिहू, इथे ट्रायंगल ABC is an equilateral triangle also and A, B and C are the vertices of equilateral triangle. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, अशा प्रकारे आपण जो प्रॅक्टिस सेट आहे तो कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्या चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा
जर तुम्हाला कुठली अडी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, भेटू आपण पुढील भागामध्ये आपण याचा नंतरचा पाठ बघू. तोपर्यंत धन्यवाद.